आमदार म्हणतात पोलिसांना मारा, त्यांचे आमदार पोलिसांच्या समोर गोळीबार करतात पोलीस स्टेशनमध्ये. हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेलं नाहीये. मला एकदा आठवतं, मला असं वाटतं की एकदा गोळीबार कुठल्या तरी पक्षाच्या मागच्या वर्षी गोळीबार झाला होता कंपाऊंडमध्ये आणि त्यांना क्लीन चिट द्यायचं पाप ह्याच सरकारने केलं होतं. आणि आता डायरेक्ट गोळीबार करून एकामध्ये गँग वॉर नाही तर काय हो, ही गँग वॉर आहे. जे सिनेमात बघतो ते आता वास्तवतेत रस्त्यात व्हायला लागले. हे आपापसात आलंय, उद्या तुम्हाला माळ्या गोळ्या मारतील हे लोक. अमित शहानी काय कारवाई करावी असं वाटतं? अमित शाह एक तर हा स्टेट सब्जेक्ट आहे. स्टेट सब्जेक्ट असला तरी हे राज्याच्या गृहमंत्र्याचा मुळे जायचा कुणाकडे? मी लोकप्रतिनिधी आहे, मला दिल्लीला निवडून पाठवलं, मी दिल्लीला बोलणार आहे. हा विषय अतिशय गंभीर विषय आहे, राजकीय विषय नाही. याच्यात राजकारण आणू नका. पण सत्तेत असलेला पक्ष असा मस्तीने वागत असेल तर त्याच्यावर ऍक्शन घेतलीच पाहिजे. आणि आज भारतीय जनता पक्षाकडे कुठलीही नैतिकता राहिलेली नाही. अशा कुठल्या बाबतीत त्यांची बाजू घ्यायची. पोलीस स्टेशनमध्ये पीआय समोरच ही घटना होते, मात्र त्या पीआयने तिथे ऍक्शन घेतली पाहिजे होती किंवा त्याच्यावर काही कारवाई झाली पाहिजे होती असं वाटतं? माझं म्हणणं आहे याची एक डिटेल इन्क्वायरी झाली पाहिजे, पारदर्शकपणे झाली आहे. हा गुंडा राज आहे, सत्तेची मस्ती आहे आणि या सरकारमध्ये गँग वॉर चाललेला आहे. हा माझा आरोप आहे, स्पष्ट आरोप. याच्या अगोदर पण बऱ्याचशा घटना घडल्या, मात्र त्यात कुठलं म्हणजे पुण्याचं ललित पाटील प्रकरण असेल ते पण अजून पूर्ण झालं नाही. आता ही घटना घडते आणि त्याच्या अगोदर तुम्ही कोयता गँगच्या विरोधात खरं तर कोयता गँग तर आहेच ना प्रॉब्लेम. मला महिला भेटतात नऱ्यासारख्या ठिकाणी. आम्ही एक 10 दिवसापूर्वी गेलो होतो, तिथे महिला मला कंप्लेंट करून नऱ्यातल्या सोसायटीत सांगत होत्या की रात्री इथे लोक येतात, दारू पितात आणि आमचे दरवाजे वाजवत बसतात. मी स्वतः बोलले, आठवतं, सुविधा अंगणमध्ये स्पेसिफिक तुम्हाला लोकेशन सांगते. मी स्वतः ट्विट पण केलं आणि मी ट्विट एवढ्यासाठीच करते की अकाउंटेबिलिटी आणि पारदर्शकपणा राहतो. म्हणजे लोकांनी राज्यामध्ये आम्हाला अभिमान वाटायचा. अहो, हे आर पाटलांचं राज्य आहे. आबा या राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा ते प्रत्येक महिलेला, मुलीला आश्वासन द्यायचे, बिंदास महाराष्ट्रात फिरा. आणि आम्हालाही रात्री फिरताना कधी भीती वाटली नाही, कारण का आम्हाला माहिती होतं की पोलीस यंत्रणा या राज्यातली, देशातली सगळ्यात उत्तम आहे. आणि अशा ठिकाणी हे फेलियर पोलिसांचं नाही, हे फेलियर या राज्याच्या गृहमंत्री आणि 105 आमदार असलेल्या भारतीय जनता पक्षाचं आहे. कारण काही सगळे सत्तेची त्यांची जी मस्ती आहे, त्यांना वाटतं आम्ही सत्तेत आहोत, काही करू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांवर कारवाई करतील असं वाटतं तुम्हाला? आता त्यांनी त्या राज्याच्या प्रमुखांनी केली पाहिजे, कोण कुणावर नाही. ती वैयक्तिक कुणावर आमची टीका नाहीये. ज्याच्या तुम्ही घरं फोडा, तुम्ही पक्ष फोडा, हे करून एवढं 200 आमदारांचं सरकार, ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार केलं ना, ते खोके जरा बाजूला ठेवा आणि बघा काय चाललंय या गुंडाराजमध्ये. आणि महाराष्ट्राची संस्कृती नाही, महाराष्ट्रात असं कधी झालेलं नाही. भयानक परिस्थिती आहे राज्यात. त्याच्यामुळे राऊत साहेब जेव्हा म्हणतात ना कॅबिनेटमध्ये गँग वॉर चालली आहे, ही कॅबिनेट मधली गँग वॉर आज रस्त्यावर नाही, पोलीस स्टेशनवर. म्हणजे यांना कुणाचीच भीती राहिली नाही, पोलिसाची पण भीती नाही. कॅमेरा समोर एक गोळ्या घालतात. म्हणजे किती कॉन्फिडन्स आहे बघा त्यांना की इसको सो खून माफ आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ही अल्पवयीन